गौतम बुद्ध यांची संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, मी उल्हास आपल्या सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण गौतम बुद्धाविषयी माहिती घेऊया. गौतम बुद्ध हे जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती आहे. तसेच ते भारतीय तत्त्वज्ञानी, आध्यात्मिक, शिक्षण व समाज सुधारक सुद्धा होते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. त्यांना कोणी गौतम बुद्ध, शाक्यमुनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम तर सम्यक समास बुद्ध अशी नावाने त्यांना ओळखले जाते. बुद्ध या नावातच ज्ञान लपलेले आहे, कारण बुद्ध म्हणजे ज्ञानाची उपाधी. बुद्ध या शब्दाचा अर्थ आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी, आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वतःच्या प्रयत्नाने मिळवलेली आहे. जगाच्या इतिहासातील महामानवामध्ये गौतम बुद्ध हे श्रेष्ठ मानले जातात. बुद्धाच्या धम्माला बौद्ध धर्म किंवा बुद्धिझम असे सुद्धा म्हटले जाते. त्यांच्या बुद्धांच्या अनुयायांमध्ये दोन भाग पडतात. एक म्हणजे बौद्ध भिक्षुकांचा आणि दुसरा म्हणजे बौद्ध उपासक. उपासिकांचा बौद्ध धर्मांच्या अनुयायांना बौद्ध किंवा बुद्धिस्ट असे म्हणतात. सर्व खंडामध्ये देशामध्ये बौद्ध अनुयायी आहेतच. तसेच आशिया खंडात बौद्ध धर्म हा एक महत्वाचा धर्म आहे व आशिया खंडाची जवळपास 49% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. जगभरातील बौद्ध अनुयायांची लोकसंख्या 180 कोटी ते 210 कोटी एवढी आहे. गौतम बुद्धांनी समाजातील लोकांना ज्ञान व सुखांचे मार्ग सांगितले आहेत. गौतम बुद्ध यांचा जन्म व बालपण. गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्वी 563 मध्ये नेपाळमधील लुंबिया येथे झाला. त्यांच्या वडिलाचे नाव हे शुद्धोधन असे होते, तर त्यांच्या आईचे नाव मायादेवी होते. त्यांचा जन्म हा शक्यवनांच्या कुटुंबात झाला होता. हे कुटुंब भारतामधील होते. त्यांच्या लहानपणी त्यांना सिद्धार्थ नावाने ओळखले जात होते. तसेच कपिलवस्तू राज्यामध्ये त्यांचे वडील शाक्य वंशाचे एक राजा होते. त्यांची आई ही शेजारील असलेल्या राज्य म्हणजे कौशल राज्यांची एक राजकुमारी होती. त्यांची आई राणी होती. तिचे नाव महामाया असे होते. तिने सिद्धार्थला बाळाला जन्म दिल्यानंतर 7 दिवस झाले तसेच तिचा मृत्यू झाला. त्यांच्या आईची छोटी बहीण महाप्रजापती गौतमी यांनी गौतम बुद्धांचा सांभाळ केला. गौतम बुद्ध यांची वैयक्तिक जीवन. गौतम बुद्ध हे सुरुवातीपासून दयाळू स्वरूपांची व्यक्ती होते. तसेच त्यांचे मन त्यांच्या वडिलांनी शिक्षणात घातले. तसेच त्यांनी विश्वामित्राकडून शिक्षण घेतले. गौतम बुद्धांना वेद उपनिषदासह त्यांनी युद्ध कौशल्यात सुद्धा पारंगत केले. सिद्धार्थ नाव असलेले गौतम बुद्ध लहानपणापासूनच घोडेस्वारी करत होते. त्यांना धनुष्यबाण आणि रथांचा वापर करणाऱ्या सारथीमध्ये सुद्धा त्यांची कोणीही स्पर्धा करू शकत नव्हते. त्यांना वडिलांनी 16व्या वर्षी त्यांचा विवाह यशोधराशी करून दिला व त्यांची मन गृहस्थाश्रमामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकरिता सर्व प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्या दोघांना एक मुलगा झाला, ज्यांचे नाव राहुल ठेवले. यशोधरा आणि राहुल दोघेही पुढे बुद्ध शिष्य बनले. गौतम बुद्ध यांची जीवनकथा. गौतम बुद्धाचा जन्म झाला तेव्हा एका ऋषीने त्यांचे भविष्य सांगितले होते. त्यांनी म्हटले होते, एक तर हा मुलगा चक्रवर्ती व पराक्रमी सम्राट होईल किंवा महान योगी व विरक्त स्वभावांचा होईल. त्यामुळे राजांच्या घरी जन्माला आल्यामुळे वैभवशाली आयुष्य लाभलेला सिद्धार्थ सुखामध्ये लहान मोठा होत होता. मातेचे छत्र हरवले. त्यानंतर त्यांचे पालन पोषण त्यांच्या मावशीने स्वतःच्या पोराप्रमाणे केले. त्यांना आवश्यक ते ज्ञान सुद्धा त्यांना देण्यात आले. वडील शुद्धोधन
यांनी सिद्धार्थला चक्रवर्ती राजाच बनविण्याचा असे ठरवले होते. त्यांना धन्य दुग्धाता त्रास वेदना यांच्या सिद्धार्थला वारा सुद्धा लागू नये, त्यामुळे धार्मिक व आध्यात्मिक विचार वैराग्य यापासून त्यांना दूर ठेवले गेले. लहानपणापासूनच सिद्धार्थला अलौकिक अशी बुद्धिमत्ता प्राप्त झाली होती. तो गंभीर चिंतनशील वृत्तीचा असल्यामुळे त्यांच्या बालपणी ध्यान धरण्याची धारणा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. एके दिवशी गावातून फेरफटका मारण्यासाठी ते रथातून निघाले असताना त्यावेळी त्यांना ज्या गोष्टीपासून त्यांना दूर ठेवण्यात आले होते तेच त्यांना पाहायला मिळाले होते. त्यांच्या मनाला ती दृश्य पाहायला मिळाल्यामुळे त्यांच्या मनावर त्यांचा खूप परिणाम झाला. रोगाने पछाडलेला जीर्ण शरीरांचा रुग्ण, तसेच अर्धवाक्याने वाकलेला असा एक म्हातारा, एक प्रेत यात्रा त्यांच्या रस्त्यावर दिसली. घरभरून उरलेले दारिद्र्य त्यांनी पाहिले. या सगळ्या गोष्टी पाहून ते सुन्न झाले. तसेच आपले सुख अपवाद आहे आणि त्यांना कळाले की जग हे दुःखामध्ये बुडून गेले आहेत. त्यांना सुख आणि दुःख काय आहे हे कळले पाहिजे. बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी ते पिंपळाच्या झाडाखाली अखंड 49 वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्यांना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी दिव्य ज्ञान प्राप्ती झाली. याच वृक्षाला बोधी वृक्ष म्हणून सुद्धा ओळखले जाते. ध्यान प्राप्तीनंतर सर्वजण सिद्धार्थला बुद्ध या नावाने ओळखू लागले. बुद्ध विज्ञानाची उपाधी असून बुद्ध म्हणजे अतिशय ज्ञान असणारा मनुष्य असा त्याचा अर्थ होतो. बुद्धांनी दिलेल्या सारनाथ येथील पहिल्या प्रवचनाला धम्मचक्र प्रवर्तक किंवा धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. त्यामध्ये गौतम बुद्धांनी महत्वाची 3 मूलभूत तत्वे सांगितली आहे. मनुष्य, प्राणी, दुःख, धन्य, दारिद्र्य यामध्ये भरडला जातो. हे दुःख नाहीसे करणे हाच धम्माचा उद्देश आहे. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग हा गौतम बुद्ध यांनी रचलेल्या धम्माचा पाया आहे असे मानले जाते. बौद्ध धर्माची शिकवण. गौतम बुद्ध यांनी तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून जगातील दुःख दूर करण्याचे महत्त्वाची शिकवण दिली आहे. त्यांनी पाली भाषेमध्ये लोकांना अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने बुद्ध धर्माची शिकवण आचरण सांगितले आहे. त्यांनी शिकवण व आचरण यासाठी त्यांनी 4 आर्य सत्य, अष्टांग मार्ग आणि पंचशील तत्वे सांगितली आहेत. गौतम बुद्धांनी त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षी निर्वाण घोषित केले होते. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगून समाधी घेतली. तसेच त्यांच्या अनुयायांनी पुढे बौद्ध धर्माचा प्रचार केला. तसेच त्यांच्या शिष्यांनी त्यांनी सांगितलेल्या आचरणाप्रमाणे तसेच त्यांनी शिकवण हीच सामान्य जन माणसापर्यंत पोहोचवण्याची प्रयत्न केले. भारताशिवाय त्यांनी चीन, थायलंड, जपान, मंगोलिया, ब्रह्मदेश इत्यादी देशांमध्ये प्रसार केला.